नमस्कार, मी डॉक्टर अस्मिता बालगावकर. आपण सर्वांचं आजच्या या छोट्याशा प्रेस मीटमध्ये हार्दिक स्वागत करते. आपल्यासोबत आज सोलापुरामध्ये आपल्याला पाहुण्या आणि तज्ज्ञ लाभलेले आहेत. ॲडव्होकेट रमा सरोदे मॅडम, की ज्या मागील 26 वर्षापासून कायद्यांचे समाजाभिमुख अन्वयार्थ काढणाऱ्या भाष्यकार म्हणून आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. IPS दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांपासून ते ग्रामीण पोलिसांपर्यंत, तसेच IAS अधिकाऱ्यांपासून ग्रामसेवकांपर्यंत अशा सर्व स्तरांमध्ये त्यांनी कायदेविषयक प्रशिक्षण देण्यासाठी त्यांचा अगदी हातखंडा आहे. पॉश कमिटीच्या संदर्भात त्या अनेक ठिकाणी आत्तापर्यंत त्यांनी प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत. संपूर्ण भारतामध्ये त्यांचं कार्य चालू असतं. तर अशा तज्ज्ञ आज आपल्याला इथे लाभलेल्या आहेत. तर महाराष्ट्रात सध्या महिलांच्या शोषणाच्या घटनांमध्ये इतकी प्रचंड वाढ होती आहे. तर या संदर्भामध्ये या घटनांबद्दल त्यांना आपल्याशी संवाद साधायचा आहे आणि आपल्या सर्व पत्रकारांसोबत एक मुक्त संवाद साधण्यासाठी म्हणून त्या आज इथे उपस्थित झालेल्या आहेत. तर मी आपण सर्वांचं आणि रमाताईंचं हार्दिक स्वागत करते आणि त्यांनी आजच्या या आपल्या पत्रकार संवादामध्ये त्यांच्या वक्तव्याला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. सो मुळात आपल्याकडे जे आता खरात प्रकरण झालेलं आहे त्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत ना, आणि जी माध्यमातून विशेषतः सोशल माध्यमातून जी चर्चा चालू आहे किंवा लोकांचं एकंदरीत पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, कायद्याच्या चौकटीतून बघायचं असेल तर अजून काय करण्याची गरज आहे, तर ह्या सगळ्यावरती मला वाटतं विचार व्यक्त झाला पाहिजे. हे जे बंधुगिरी करणारे बाबा जे आहेत ते खूप वाढत चाललेले आहेत आणि ते वेगवेगळ्या प्रकारे शोषण करताना दिसत आहेत. आता खरातांचं प्रकरण जर आपण बघितलं तर त्यांनी महिलांना ज्या पद्धतीने सेडेटिव्स दिले किंवा कुठलं तरी पेय दिलं, त्यांना अशा अवस्थेत नेलं की त्यांना काही समजत नव्हतं आणि मग त्यांचं जे लैंगिक शोषण झालं, तर ते व्हिडिओ व्हायरल होण्यापासून म्हणजे ते व्हिडिओ व्हायरल करणं हाही एक गुन्हा आहे. कारण का एकतर त्यांच्या प्रायव्हसीचा कुठलाही आपण विचार केला नाही. दुसरं, आम्हाला असं कळलं की काही जणांनी आम्हाला असं सांगितलं की लोक मागतायत आम्हाला ते व्हिडिओ प्लीज पाठवा, आम्हाला बघायचं आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या लाचारीचा किंवा दुसऱ्यांवरती होणाऱ्या अन्यायाचा एक आनंद आपण घेतोय, ज्याला कायद्यात वोयरिझम म्हणतात, की त्यांना ते काहीतरी त्यांच्या परवानगीशिवाय जेव्हा आपण हे असे व्हिडिओज वगैरे बघतो की जिथे ते नग्न आहेत किंवा अशा परिस्थितीत आहेत की त्यांना समजत नाही आहे काय चालू आहे त्यांच्याबरोबर आणि त्यांचं शोषण होत आहे, तर तोही एक गुन्हा आहे आणि हे होताना दिसतंय आपल्याकडे. आणि मग ते बघितल्यानंतर लोकांचं जे एक मत झालेलं आहे किंवा सोशल मीडियावरती जे वक्तव्य आहे ते अजून भयानक आहे. कारण का त्यांना असं वाटतं आहे की महिलांना त्याच्यामधनं एक आनंद मिळतो आहे, महिलांना त्याच्यामधनं एक प्लेजर मिळतं आहे आणि म्हणून आता त्या म्हणजे जणू काही त्या ढोंग करत आहेत की त्यांच्यावरती शोषण झालं आहे. अशा पद्धतीचं वक्तव्य जे होतं आहे ते अजूनही त्या महिलांना विक्टिमाइज करणारं आहे. आता कुठलीच महिला आनंदाने लैंगिक छळ करून घेणार नाही. तर त्यामुळे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांची संमती नाही आहे. त्यांना एक प्रकारे प्रेशर, कुटुंबाचं प्रेशर असेल किंवा अजून कुठलं प्रेशर असेल, त्या प्रेशर खाली त्या जात आहेत त्या खरातांकडे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आता ह्याचे वेगवेगळे जे पैलू आहेत की फॉर एक्झाम्पल महिलांना अशा ठिकाणी कधी पाठवतात की जेव्हा मुलगा होत नाही किंवा गरोदर राहत नाही. म्हणजे असे जे कारणं असतात जे परिवाराच्या दृष्टीने पितृसत्ताक व्यवस्थेमध्ये मुलगा होणं महत्त्वाचं आहे, संतती लाभणं महत्त्वाचं आहे. तर अशा वेळेला जेव्हा महिलांना अशा बंधू लोकांकडे पाठवलं जातं तर ते खरंच स्वइच्छेने जात आहेत का त्यांना एक प्रकारचं प्रेशर आहे म्हणून ते जात आहेत, एकतर ह्याचा विचार केला पाहिजे. दुसरं, त्यांच्यावरती अशी परिस्थिती काय येते की जेव्हा मूल होत नाही आहे तर डॉक्टरांकडे जाण्याऐवजी अशा बंधू लोकांकडे जाण्याची परिस्थिती काय येते. कारण का काही ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या
सामान्य किंवा गरीब लोकांपर्यंत पोचत नाही आहे. आणि त्याच्यातला जो एक अंधश्रद्धेचा भाग आहे की त्यांना असं वाटतं की असं काही केलं, अशा कुठल्या बाबाकडे गेलं की आपल्याला जे पाहिजे ते मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जो एक आपल्या संविधानामध्ये सायंटिफिक टेम्परामेंट असला पाहिजे हा जो भाग लिहिलेला आहे आणि तो सायंटिफिक टेम्परामेंट आणण्यासाठी काय म्हणतात की मार्गदर्शक तत्त्व म्हणून ते आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. म्हणजे मग ती जबाबदारी सरकारची आहे की सायंटिफिक टेम्परामेंट आपल्या नागरिकांमध्ये कसं येईल, आपण ते कशा पद्धतीने आणू शकू. तर तो भागच पूर्ण मिसिंग आहे. म्हणजे आपण शाळेपासून अगदी मोठे होस्तोवर हा भाग जो महत्त्वाचा आहे सायंटिफिक टेम्परामेंटचा हा शिकवलाच जात नाही. ह्याच्याबद्दल कुठलीच चर्चा होत नाही. मग आता कुठेतरी संगमनेरला कुठला तरी एक बाबा येतो की कुठल्या तर तोंडातून असे आवाज काढतो आणि म्हणतो की कॅन्सर बरा झाला, हा रोग बरा झाला. असं जर होत असेल तर मग वैद्यकीय याच्यामध्ये एवढी काय म्हणतात रिसर्च करायची काय गरज आहे, टेक्नॉलॉजी वापरायची काय गरज आहे जर कुठल्या बाबांनी आवाज काढूनच जर कॅन्सरसारखे रोग बरे केले तर आरोग्य सेवा ही सामान्य लोकांपर्यंत कशी पोचेल हा एक मूलभूत हक्क म्हणून हे त्यांच्यापर्यंत कशी पोचेल. जोपर्यंत ह्याचा विचार सरकार करणार नाही तोपर्यंत खरातसारखे किंवा तो संगमनेरचे जे बाबा आहेत त्यांच्यासारखी लोकं वाढत जाणार आहेत. आणि त्याच्यामधनं जे प्रश्न निर्माण होतात ते सामाजिक प्रश्न असतात, ते कोणाचं तरी आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त करणारे असतात. मग अशा केसेसमध्ये आपण बघतो की बायका पुढे येत नाहीत बोलायला. त्या येत नाहीत कारण का त्यांच्या चारित्र्यावरती प्रश्न उभे राहतात. म्हणजे आत्ता जसं म्हणजे सोशल मीडियामध्ये जे बोललं जातं की त्यांना एक त्याच्यातून प्लेजर मिळत होता, त्यांचा व्हिडिओ बघा, त्यांना ते आवडत होतं. मग असं जर कोणी बोलत असेल तर ती महिला का पुढे येईल हे म्हणायला की माझ्यावरती अत्याचार झाला, माझ्यावरती लैंगिक शोषण झालं, ती घाबरणार. त्यामुळे सपोर्ट सिस्टम तिने बोललं पाहिजे, अशा गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून तो सपोर्ट सिस्टम असेल किंवा कायद्याचा सपोर्ट असेल तो जास्ती बळकट करण्याची गरज आहे. आता आपल्याकडे महिला ह्याहीसाठी बोलत नाही कारण का हे प्रकरण आजचं नाही आहे, हे 20 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे. आणि 20 वर्षात त्या महिला त्यांच्या आयुष्यात कुठेतरी पुढे गेलेल्या आहेत. आधी लग्न झालं नसेल, आता लग्न झालं असेल, आधी मुलं झाली नसतील, आता झाली असतील. आणि त्यांच्यासमोर आत्ताचं आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न असताना त्यांचे जर व्हिडिओ सर्क्युलेट होणार असतील, त्यांची जर नावं पुढे येणार असतील, त्यांच्या राईट ऑफ प्रायव्हसीचा कोणताच विचार होणार नसेल तर तक्रार करणाऱ्या महिला पुढे येणार नाहीत. त्यामुळे आपल्याकडे विक्टिम प्रोटेक्शन किंवा त्यांच्याबरोबर जे घडलं त्याच्यासाठी असलेले जे साक्षीदार आहेत त्यांना प्रोटेक्ट करणं ह्याच्याबद्दल कायद्यात काहीच तरतूद नाही आहे. आणि ती तरतूद नसल्यामुळे पण ते घाबरतात. दुसरं आहे की अशा लोकांच्या अवतीभोवती ते कोणाला बघतायत, तर राजकारणी लोकांना बघतायत जे पॉवरफुल आहेत. हां, तर त्यांना ते तिथे बघतायत. मग त्यांना विचार येतो की अरे ह्या माणसाच्या मागे कोण लोक आहेत, मग आपण तिथे कुठे उभे राहणार आहोत, आपण किती लढा देणार आहोत, आपली ताकद काय आहे ती लढा देण्याची, आपण तिथे टिकणार आहोत का. असे असंख्य प्रश्न जे आहेत ते त्यांच्या मनात येणं हे स्वाभाविक आहे आणि म्हणून पण ते बोलत नाहीत. तुम्हाला जर आधीचे काही प्रकरण आठवत असतील, आसाराम बापूची केस असेल किंवा राम रहीमची केस असेल, तर बऱ्याच महिला ज्या बोलल्या त्या गोपनीयता बाळगून बोलल्या. त्या म्हणाले की इतक्या वर्षापूर्वी घडलेली घटना आहे तर आम्ही आमचं नाव पुढे येऊ देणार नाही, आमचं फोटो कुठेही तुम्ही आणू नका, आम्ही हे सगळं गोपनीय ठेवतो आणि आमच्याबरोबर काय झालं हे तुम्हाला सांगतो. त्यामुळे खूप महिला याच्याबद्दल बोलल्या पण त्यांनी प्रत्येक वेळेला जाऊन केस केली नाही कारण का ते प्रकरण खूप जुनं झालं होतं त्यांच्यासाठी आणि ते त्यांच्या आयुष्यात कुठेतरी पुढे गेलेले होते. तर हे जर नाही झालं पाहिजे असं जर आपल्याला वाटतं आहे आणि ती केस स्ट्रॉंग झाली पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं की फक्त आम्ही चौकशी करतोय हे न म्हणता खरोखरच आपण एक ताकद दिली पाहिजे अशा सगळ्या महिलांना ज्यांच्याबरोबर हे घडलं आहे. आम्ही ह्याच्याबद्दलची गोपनीयता पाळू, ह्याची शाश्वती दिली पाहिजे.
आम्ही तुम्हाला प्रोटेक्शन देऊ, तुम्हाला कोणी धमकावणार नाही, तुम्हाला कोणी येऊन त्रास देणार नाही, याची कुठेतरी खात्री त्यांना मिळाली पाहिजे. जे साक्षीदार पुढे जर, आणि ह्याच प्रकरणात नाही, कुठल्याही प्रकरणात जे सेन्सिटिव्ह प्रकरण असतात लोक येत नाहीत पुढे, कारण का त्यांना त्यांच्या जीवाची भीती असते. आणि म्हणून जोपर्यंत सरकार असे पाऊल उचलणार नाहीत की जिथे त्यांना प्रोटेक्शन मिळेल, गोपनीयता पाळली जाईल, त्यांच्या राईट टू प्रायव्हसीला कुठेही धक्का पोचणार नाही, ही खात्री जोपर्यंत त्यांना मिळणार नाही तोपर्यंत ते पुढे येणार नाही. आत्ताही खराताच्या प्रकरणामध्ये ते चौकशी करत आहेत. हे किती काळ चौकशी चालेल आपल्याला माहिती नाही, ती केस लॉजिकल एंडला जाईल का आपल्याला माहिती नाही. त्यामुळे सामान्य लोकांना मला वाटतं की किती शिक्षा झाली, फाशी दिली का अजून काय दिली, त्याच्याहीपेक्षा गुन्हा होतोय त्याला शिक्षा होतीये, ही खात्री पटणं जास्ती महत्त्वाचं आहे. जर मला कळलं की ओके माझ्या विरोधात गुन्हा झाला तर शिक्षा नक्की मिळणार, ही जर त्या व्यवस्थेकडनं खात्री पटली ना तरच लोक येऊन तक्रार देतील. नाहीतर ते मागे हटतील आणि ते म्हणणार आपल्याला माहिती नाही ती शिक्षा होणार आहे की नाही, कारण का त्यांच्या मागची लोक जास्ती ताकदवर आहेत. हां, आणि मग ते मग अशा प्रवृत्ती ज्या आहेत ना त्या आपण थांबवू शकणार नाही. तर कायद्यांची व्यवस्थित अंमलबजावणी दाखवण्यापुरती नाही, तर खरोखर ती केस लॉजिकल एंडला गेली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे. लोकांना न्याय होताना दिसला पाहिजे, त्यांना तो जाणवला पाहिजे की हो बाबा ह्या केसमध्ये न्याय झाला. हां, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिमॅन्ड. कारण का फक्त कोर्टाकडनं वर्डिक्ट आलं की तिथे गोष्ट संपत नाही. महिलांच्या बाबतीत विशेषतः तो ट्रॉमा जो असतो ना तो त्याच्यानंतर पण राहतो त्यांना, त्याचे परिणाम, ट्रॉमाचे जे परिणाम आहेत ना ते नंतर पण असतात आणि त्याच्यावरती आपण काहीच काम करत नाही. आपल्याला वाटतं की कोर्टाकडनं निर्णय आला की केस संपली, तर निर्णयाच्या पलीकडे पण त्यांच्या आयुष्यावरती जो परिणाम होतो त्याच्याबद्दल पण आपल्याला विचार केला पाहिजे. जो अशा नाजूक केसेसमध्ये जिथे स्पेशली लैंगिक छळाच्या केसेस आहेत, मग ते लहान मुलांच्या असतील, महिलांच्या असतील, ते ह्या केसेसमध्ये त्या वर्डिक्टच्या पलीकडे त्यांना जी सपोर्ट सिस्टम लागणार आहे त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. आपल्या कुठल्याही कायद्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा विचार नाही आहे आणि म्हणून आपण बघतो की खरातसारखी लोकं, तर संगमनेरसारख्या बाबासारखी लोकं वाढत चाललेली आहेत. एक एक प्रकरणं उघडकीस येतात आणि ते कुठे हरवून जातात त्या सगळ्या केसेसमध्ये आपल्याला लक्षात पण येत नाही. पब्लिक मेमरी इतकी छोटी आहे की काही दिवसांनी नवीन प्रकरण आलं की आपण जुनं विसरतो. त्याच्यामध्ये मॅडम आता काही लोक असं म्हणतात की त्याचं एन्काउंटर व्हावं, किंवा काही लोक अशी भीती व्यक्त करतात की एन्काउंटर करतील आणि ते सगळं पोसून टाकतील. तुम्ही कोणत्या मताचे आहात किंवा काय योग्य राहू शकेल? नाही, एन्काउंटर हे एकतर बेकायदेशीर आहे. एन्काउंटर करून कुठलाही प्रश्न सुटत नाही, तो एक माणूस जातो पण प्रश्न सुटत नाही. आपण बदलापूरच्या केसमध्ये बघितलं, त्या लहान मुलांची लैंगिक छळ झालं, त्या एका अक्षय शिंदेला मारून टाकलं, पण तो एकटाच होता का अजून केसेस होत्या, हां अजून त्या शाळेतले कुठले प्रकरण होते का, मग ते लपले गेले, ते बाहेर आले नाही. एन्काउंटर करणं म्हणजे खरोखर गुन्हे जे करतायत त्यांना एक प्रकारचं संरक्षण देण्यासारखं झालं. पोलिसांवर काय अपेक्षित आहे? आता रोज त्याच्यावर रोज त्याला हे चालत पोलीस कुठे रोज नवीन प्रकरण कुठं वेग यावं जेणेकरून नाही. आता पोलिसांची चौकशी जी आहे ती एक मर्यादित काळात संपवली पाहिजे. इतकं त्यांनी त्याच्यावरती फोकस करून ती संपवली पाहिजे. कोर्टात केस गेल्यानंतर एका मर्यादित काळात आपण ते प्रकरण संपवलं पाहिजे, ते लावून धरलं पाहिजे आणि ते संपवलं पाहिजे. आपण जर वर्षोनवर्ष एकच केस चालवत बसलो तर मग शिक्षा होणं कठीण आहे. तोपर्यंत पुराव्यांचं काय होईल? पुरावे नष्ट करतील का? येतील का लोक पुढे साक्षीदार म्हणून? हे सगळे मग प्रश्न उपस्थित होतात. आज दुपारचं जे त्यांच्या ट्रस्टचे जे अध्यक्ष आहेत, खरं त्यांच्या ट्रस्टचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांचा समृद्धी महामार्गावर अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये तेही मृत्यू पडले आणि त्यांची मिसेसची मृत्यू पडली आणि त्याचसोबत त्यांचा मुलगासुद्धा गंभीर जखमी. त्याच्यावर रोहित पवार असतील किंवा दुसरे त्यांचे अजित गटाचे जे आमदार आहेत अमोल मेटकर, त्यांचंही म्हणणं आहे की हा घातपात आहे का अपघात आहे कळत नाही.
काय वाटतं असेल? नाही, करावी त्यांनी चौकशी. हा खरंच घातपात आहे का, काही त्याच्या मागे अजून काही कट आहे, ह्याची चौकशी त्यांनी करावी. म्हणजे अशा प्रकरणात जिथे सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे तर तिथे काही होऊ शकतं. कारण का तिथे आपण बघितलेत की किती राजकारणातली लोकं ज्यांची नावं येत आहेत. म्हणजे रुपाली चाकणकरांपासून जे महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि महिलांच्याच वरती अन्याय होतो आहे आणि त्याच्याबद्दल महिला आयोगाचे अध्यक्ष कुठेतरी त्या आरोपीच्या बाजूनी दिसत आहेत. हे खूपच बरोबर महाराष्ट्रात हो, लांछनास्पद आहे. अगदी अगदी आयोग म्हणजे अर्ध नाही काय इक्वलंट पुरवठा जवळपास हो. ती अध्यक्ष या सगळ्या आणि ह्या सगळ्या व्यवस्थेवरचा मग विश्वास लोकांच्या मनात उडत जातो, तो राहत नाही. मग व्यवस्था आपल्याला बळकट करायची आहे का ती अशी कोलमडू द्यायची आहे, हाही प्रश्न आहे. त्यामुळे जितक्या जिद्दीने ही लोक इलेक्शन आले की जसं लोकांना भेटतात आणि त्यांच्या प्रश्नांबद्दल बोलायला लागतात, घरोघरी जाऊन भेटतात. मग हे आत्ता असे महत्त्वाचे प्रश्न आल्यावरती का बरं ठोस काही पावलं उचलताना दिसत नाही? म्हणजे त्याच्याबद्दल फक्त भाषणं करून चालणार नाही आहेत ना. तुम्ही न्यायव्यवस्थेला बळकट करण्यासाठी, त्या अन्याय झालेल्या लोकांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही काय व्यवस्था उभी करताय, ते कसं नेताय? एक पुरोगामी महाराष्ट्र आपण म्हणतो, एकमेव राज्य आहे जिथे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदा आलेला आहे. बाकी कुठल्याही राज्यात नाही. पण तुम्ही कायदा आणला आणि नियमच केले नाही तर त्या कायद्याची अंमलबजावणी करायची कशी? एक प्रश्न नरेंद्रजी गेले गेल्यानंतर मला वाटतं त्यानंतरच एक गोंधळ खूप जास्त असं जाणवतं. नाही, पूर्वी पण होतं, पूर्वी पण होतं आणि आत्ता पण आहे. ते संपलं नाही आहे. म्हणजे नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यांचं एक काय म्हणतात, एक त्यांनी एक प्रकारे ह्या कामासाठी हे केलं होतं, एक बलिदान गेलं आपण म्हणतो. पण आता तरी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि आता तरी हे काम किती महत्त्वाचं आहे की त्या लोकांना त्या व्यक्तीचा धोका वाटला आणि त्यांना मारून टाकलं, हत्या केली. तर आता तरी आपले डोळे उघडले पाहिजेत आणि हे काम अंधश्रद्धा निर्मूलनाचं किती महत्त्वाचं आहे समजलं पाहिजे. आणि ह्या असे प्रकरण थांबवण्यासाठी आपण खरोखर आपण म्हणतो ना की लॉ इन लेटर नाही, लॉ इन स्पिरिट, तो ज्या हेतूनी तो कायदा आणलेला आहे तो खरोखर साध्य करायचा असेल तर त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी नियम करणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे हे असे प्रकरण असताना आता तरी निदान सरकारने त्याच्याबद्दल नियम करून त्या कायद्याअंतर्गत हे खटले चालवले पाहिजेत. अर्थात त्याच्याबरोबर फौजदारी कायद्याची कलमं पण लागतील. पण महत्त्वाचे कायदे फक्त आणून आपण पुरोगामी होत नाही, त्याची अंमलबजावणी झाली तर मग आपलं पुरोगामित्व आपण दाखवू. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न समाज मनाला भेडसावणार आहे की याच्यामध्ये बालविवाहाचा विषय आहे. हो. त्याच्याविषयी आपण हे काम करतात. हो. नेमकं काय सांगाल, राज्यामध्ये आपण ठिकठिकाणी जाऊन भेटीगाठी घेत आहेत, मार्गदर्शन करत आहेत, काय जाणवतं नेमकं लेखाजोखा काय? म्हणजे परत आपण स्वतःला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, पण कोविडच्या काळात आपल्याकडे बालविवाहाचं प्रमाण इतकं वाढलं होतं. म्हणजे आपण म्हणतो की राजस्थान, बिहार वगैरे ह्या भागात खूपच आहे, तिथे तर आहेच, पण महाराष्ट्रासारख्या राज्यात पण बालविवाहाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर तिथे बालविवाहाबद्दलचा कायदा आहे, त्याचे नियमावली झालेली आहे. 2022मध्ये मी त्या समितीत होते जी महाराष्ट्र राज्यासाठी नियमावली त्या कायद्याची केली. त्याच्यात मला वाटतं की एकंदरीतच मानसिकता जी आहे आणि त्याच्यात परत तो पितृसत्ताक मानसिकता जी आहे की मुलीला एक लायबिलिटी म्हणून बघायचं आणि म्हणून मग सुरुवात होते की तिचं शिक्षण थांबवणं. मग तिला काय म्हणजे ती घरी असेल तर ती सुरक्षित आहे का, मग लग्न करून दिल्यावर ती सुरक्षित आहे असं एक समजणं की आपला नियंत्रण काढायचं आणि दुसऱ्यांचं नियंत्रण तिच्यावरती आणायचा नवऱ्या स्वरूपात. तर हा जो प्रकार आहे ना, तर त्याच्यामध्ये तिने शिकलं पाहिजे, तिच्या पायावरती ती उभी राहिली पाहिजे, ती पालकांचा सांभाळ करू शकते ती जर तिच्या पायावरती उभी राहिली. तर हा विचारच त्याच्यामध्ये नाही आहे. आपली जबाबदारी आहे, आपली जबाबदारी आता ती दुसऱ्यांच्या पदरात टाकायची आणि आपली जबाबदारी संपली, हा जो एक विचार आहे ना तो एक कारणीभूत आहे बालविवाहासाठी. दुसरं मला वाटतं गरिबी आहे, हुंड्याचा प्रकार आहे.
ह्या सगळ्यामुळे ती मुलगी नाहक जी आहे तिच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. कारण का बालविवाह झालं की लगेच विवाह झालं की मूल कधी होणार इथे सुरू होतं. मग ती लहान वयात तीच लहान असते आणि ती एका मुलाची आई होते आणि त्याच्यानंतर डिप्रेशनसारख्या गोष्टी पोस्टपार्टम जे काही डिप्रेशन असेल, मानसिक आजार असतील किंवा तब्येतीचे पण जे एक आरोग्याचे प्रश्न सुरू होतात, ह्या सगळीकडे मग दुर्लक्ष होतं. त्यामुळे ह्याची अंमलबजावणी करण्यासाठी हा फौजदारी कायदा आहे. पण जेव्हा ग्राउंड आजच आता मी जे ट्रेनिंग घेऊन आले तर मी जे त्यांचे प्रश्न ऐकले तर अंगणवाडी सेविका म्हणतात आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारतो, आम्ही जेव्हा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो की बालविवाह करायचा नाही, तर पोलीसच म्हणतात की एवढा खर्च त्यांनी केलेला आहे, कशाला आता तुम्ही थांबवता, मग त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, मग त्या मुलीशीच कोणी लग्न करणार नाही. म्हणजे परत इथे तो मुलगा जो आहे तो सुटला. हां, त्याचं काही होणार नाही, बिघडणार नाही, पण त्या मुलीचं आयुष्य आता काय होईल, कशाला मग आई वडील एवढे गरीब आहेत, त्यांनी एवढा खर्च करून सगळं केलेलं आहे, कशाला आता ते गुन्हा वगैरे नोंदवायचं, तो त्यांचा आपसातला प्रश्न आहे, तो सोडवू दे. तर हा गुन्हा आहे तर त्याच्याकडे गुन्हा म्हणून बघितला पाहिजे आणि त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. चाइल्ड मॅरेज प्रोटेक्शन ऑफिसर्स नेमलेले आहेत, तर त्यांना असं म्हटलेलं आहे की ही एक इमर्जन्सी सिच्युएशन आहे असं समजून घ्या. उदासीनता वगैरे जाणवते का नाही, तसं काय नाही, लोक ॲग्रेसिव्हली येतात समोर? नाही ॲग्रेसिव्हली येत नाहीत समोर. कारण काय इथे लक्षात घ्या की गुन्हा करणारी लोक जी आहेत ती त्या लहान मुलीचे पालकच आहेत, नातेवाईकच आहेत. समाज मनाची काय उदासीनता वाटते का? आहेत ॲग्रेसिव्हली समाज मन पुढे गेलेला आहे, स्वीकारते नाही, तटस्थ आहेत, म्हणजे लक्षच देत. हां, आपला प्रश्न नाही आहे, त्यांच्या घरी होते, त्यांचं त्यांचं काही संबंध बघते. नाही, तो त्यांचा घरगुती विषय आहे. म्हणजे अशी खूप मोठी भूमिका लोकांमध्ये. म्हणजे आता मला जर पत्रिका आली जिथे मला माहिती आहे की ही मुलगी 18 वर्षापेक्षा कमी आहे, माझी भूमिका काय असणार आहे? त्या लग्नात जाण्याची का न जाण्याची आणि रिपोर्ट पण न करण्याची? म्हणजे मॉरली मी बरोबर आहे की मी जातच नाही आहे, पण मी रिपोर्ट पण करत नाही आहे, त्याला काहीच अर्थ नाही. मला कळलं आहे तर मी रिपोर्ट केलं पाहिजे. पण तिथे ते प्रोॲक्टिव्हनेस जो समाज म्हणून असला पाहिजे. रिपोर्ट करायला तो त्यांना नाही. काही गजावतात, पण इथली जी गळती व्यवस्था आहे डिपार्टमेंटमध्ये, अरे ते तुमच्या गल्लीत जाते, ते असं हां. असं ते आला तसा हो. अशी तक्रार झालं त्यांचं दोघांना लागतं. म्हणूनच म्हटलं तटस्थ आहेत लोक. त्यामुळे आणि असे केस स्टडीज असे आहेत, सक्सेस स्टोरीज कमी आहेत पण आहेत जिथे भूमिका घेतलेली आहे. माझ्या भाचीचं लग्न आहे, मी होऊ देणार नाही, फक्त मी जाणार नाही ही भूमिका नाही, मी हे होऊ देणार नाही, मी तिला त्या प्रसंगातून बाहेर काढीन आणि तिचं शिक्षणासाठी तिला कुठेतरी ठेवीन किंवा बालकल्याण समितीची मदत घेईन किंवा जे कोणी स्टेक होल्डर्स असतील त्यांची मी मदत घेईन, पण हा विवाह होऊ देणार नाही. मग भलेही माझं माहेर तुटलं तरी चालेल, मला लोकांनी बोलवलं नाही घरी तरी चालेल. असे भूमिका घेणारे लोक आहेत पण ते खूप मोजके आहेत आणि मग त्या सक्सेस स्टोरीज म्हणून आपल्या पुढे येत नाहीत. पण बालविवाह हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता अक्षय तृतीया आहे रविवारी, अक्षय तृतीयाच्या दिवशी खूप बालविवाह होतात. मग ज्यांनी त्याची अंमलबजावणी केली पाहिजेत, अंगणवाडी सेविका असतील ज्यांना कळतं कारण का ते होम व्हिजिट्स करतात, आशा वर्कर्स असतील त्यांना कळतं कारण का ते होम व्हिजिट्स करतात, पोलीस पाटील असतील, काय कारण आहे त्या दिवशी काय शुभ मानलं जातं असे काही काय म्हणतात, अक्षय तृतीय आहे दिवस म्हणून, उन्हाळ्यात पटापट लग्न करून देणं, हां, किंवा कापडी झाल्यावरती कदाचित हातात पैसा येत असेल तेव्हा पटापट लग्न करून देणं, हे असे काही सीझन आहेत की जेव्हा बालविवाहांचं प्रमाण खूप मोठं असतं. तीजचा दिवस असतो त्या दिवशी बालविवाह खूप मोठ्या प्रमाणात होतात. मग आपल्याला जर माहिती आहे की ही एक कल्चरली पण ॲक्सेप्टेबल गोष्ट झाली आहे तर अशा दिवशी आपण त्या सगळ्या व्यवस्थेनी, अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेनी अजून डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं पाहिजे की कुठे हे होतं आहे, म्हणजे थांबवता येईल. कारण का अक्षय तृतीयासारख्या दिवशी तर असे मास बालविवाह होतात, तीजसारख्या दिवशी मास बालविवाह होतात. बऱ्याच किशोरवयीन मुलींचं प्रशिक्षण घेतल्यामुळे अनेक बालविवाहाच्या वेळेस त्या खुद्द मुलीने तक्रार केलेल्या आहेत की हे सुद्धा असे काही पॉझिटिव्ह केसेस आम्हाला बघायला मिळत आहेत की ते नवरी
नवरी मुलगी स्वतः फोन करते पोलिसांना, तक्रार आपल्या करते. जिल्ह्याविषयी काय सांगाल? सोलापूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती सोलापूर आहे? जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत. बरीच प्रकरणं बाहेर येत नाहीत, गपचूप ते उरकले जातात असे विवाह, परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठी संख्या आहे. मॅडम आणखी एक सध्या प्रश्न नेहमी चर्चेत असतो, टी व्हीवर बातम्या असतात किंवा वृत्तपत्रात असतात. लव जिहाद या नावाने बरेच प्रकरणं समोर येत आहेत. म्हणजे विशिष्ट धर्माचा एक मुलगा आहे आणि विशिष्ट धर्मातल्या मुलींना, महिलांना तो फसवतोय वेगळ्या. तुम्ही या प्रश्नाचे, महिलांच्या प्रश्नाचे अभ्यासक आहात, तर कसे पाहताय किंवा खरेच हे प्रकरण घडत आहेत का? नाही, मला काय वाटतंय की प्रत्येक गोष्टीला जिथे एक वेगळ्या धर्माची व्यक्ती दिसली की त्याला जिहाद म्हणणं किंवा असं म्हणणं, मला हे चुकीचं वाटतं. ह्याच्या आधी आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले नाही आहेत का? अशी उदाहरणं आपल्यासमोर नाही आहेत का? आहेत. मग त्याला आपण जिहाद म्हटलं आहे का? नाही म्हटलेलं जिहाद. तर जसं एखादी हिंदू मुलगी एखाद्या ख्रिश्चन मुलाशी करेल किंवा मुस्लिम मुलाशी करेल, तशी एखादी मुस्लिम मुलगी पण हिंदू मुलाशी किंवा ख्रिश्चन मुलाशी लग्न करते. पण आता जे प्रकरण समोर येत आहे, एका विशिष्ट धर्माचा मुलगा तो विशिष्ट धर्मातल्या मुलींना मोठ्या संख्येने, म्हणजे आता काल परवा एक प्रकरण आलं तर 100पेक्षा जास्त मुलींना त्यांनी प्रेमाच्या जाळ्यात फसवलेलं नाही, आहे. असं एखादी केस असू शकते, पण सर्रास सगळे आंतरधर्मीय केसेस ह्या जिहादच्या केसेस आहेत. तर जिथे जिथे आपल्याला मुस्लिम आढळतील तिथे जिहाद हा शब्द लावला की प्रश्न संपतो का? तर असं नाही आहे. तर त्यामुळे खरोखर प्रेम पण असू शकेल आणि ते आंतरधर्मीय विवाह असू शकेल. तर म्हणजे गांधीजींनी म्हटलं एका काळी की मी फक्त आंतरधर्मीय विवाह होणार असतील तरच मी जाणार, नाही तर मी जाणार नाही. ही भूमिका गांधीजींनी त्यावेळेला घेतलेली होती. म्हणजे त्यावेळेला पण होतच होतं ना. आणि प्रोग्रेसिव्ह थिंकिंगमध्ये असे अनेक, म्हणजे मला किती जण माहिती आहेत की ज्यांनी आंतरधर्मीय विवाह केलेत आणि व्यवस्थित सुखाने नांदतायत. आत्ता जे प्रकरण समोर येतात, तुम्ही 2 दिवसांची बातमी पाहिली की नाही माहिती नाही. एक मुलगा आहे जो अमरावतीमध्ये अशी घटना घडली की बऱ्याच मुलींना त्यांनी फसवलंय, प्रेमाच्या जाळ्यात उडलेलं. असं होत नाही असं मी म्हणत नाही आहे. हे होऊ शकतं आणि हे कोणीही करू शकतं. हां, पण प्रत्येक प्रकरणाकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे असं नाही आहे. मुळात काय आहे की दोघं जणं जेव्हा लग्न करत आहेत तिथे कुठल्याही प्रकारची जबरदस्ती होत नाही आहे ना. मग ते आंतरधर्मीय असेल, आंतरजातीय असेल किंवा सेम धर्मातले आणि सेम जातीतले पण असतील, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती होत नाही आहे ना. संमती जी आहे ती मोकळेपणाने दिली जाते ना, कुठलाही दबाव नसताना, कुठलंही खोटं नाटं न बोलता, मिसरिप्रेझेंटेशन न करता. हे कुठल्याही लग्नात बघितलंच पाहिजे. त्यामुळे एखादं असं प्रकरण असू शकतं आणि तसं जर फसवत असेल तर त्याला शिक्षाही झाली पाहिजे. तर अशा ते प्रकरणात महिलांना, मुलींना काय सांगावं असं वाटतं तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की आजकाल हे असे क्राईम्स जे आहेत ते वाढत चाललेत. म्हणजे व्हर्च्युअल क्राईम्स पण ना, हे वाढत चाललेले आहेत. जसं आता हे प्रकरण आहे तसं अनेक प्रकरण मला माहिती आहेत की जिथे परदेशातून फोन येतात आणि मग त्यांची मैत्री होते. इंस्टाग्रामवरनं असेल, डेटिंग ॲपवरनं असेल, अजून कुठून तरी व्हिडिओ कॉल्स होतात. मग असे ते कॉल्स होतात की जिथे असे पिक्चर्स घेतले जातात, फोटोशॉप केले जातात किंवा AI चा वापर करून मुलींना ब्लॅकमेल केलं जातं. किंवा मग ब्लॅकमेल न करता असे प्रकरण मला माहिती आहेत की जिथे तिला सांगितलं जातं की तुझ्यासाठी एक भेटवस्तू पाठवली आहे आणि भेटवस्तू पाठवली आहे, मग ती कस्टम्समध्ये अडकली आहे. मग कस्टमकडनं फोन येतो, मग इतके पैसे द्या आणि मग सोडवा. मग तिथे मग तो फक्त इमोशनल फ्रॉड नाही आहे, तर इथे इकॉनॉमिक फ्रॉडच्याही गोष्टी आहेत. आणि असे लाखो रुपये ती मुलगी देत राहते, खर्च करत राहते, कारण का तिला वाटतं हे प्रेम आहे. दिवसेंदिवस पावलं पावलं लगेच असे प्रकरण होत असताना सुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष होऊन गेली. मग महिला जागृती काय करू शकते, काय असू शकतं? सगळ्या जणी जागृत नाही आहे असं माझं म्हणणं नाही आहे. पण मला असं वाटतं की त्यांचं एकंदरीत जे कंडिशनिंग लहानपणापासून होतं, हां, की महिलांनी काय केलं पाहिजे, काय लहान मुलींपासून, म्हणजे तुम्ही कसं उठलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, कुठे नाही गेलं पाहिजे, हे असे जे मोकळेपणाने जगणं किंवा त्यांच्याशी एक संवाद साधणं वयात येताना सुद्धा, की तुम्ही काय करू शकता असं जर तुमच्याबरोबर झालं तर विश्वासाने आम्हाला येऊन तुम्ही सांगू शकता. तुमच्याबरोबर काही झालं तर आम्ही तुमचं शिक्षण थांबवणार नाही, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि केस करायला मदत करू.
हे जे प्रोत्साहन आहे ना ते बरेचदा मुलींना मिळत नाही. पालक काय करतात किंवा घरातली लोक काय करतात, एखाद्या मुलीने सांगितलं मी शाळेत जाताना कॉलेजला जाताना मला छेडछाड केली, ते म्हणतात तू घरी बस, तू नाही शिकलीस तरी चालेल किंवा तुझीच काहीतरी चूक असेल. ह्याला घाबरून मुली बोलत नाहीत. म्हणजे आता वर्धा जिल्ह्यातली केस की ती कॉलेजला जात असताना तो मुलगा तिचा पाठलाग करत होता, ती म्हणत होती मला तुझ्यावरती प्रेम नाही, तो म्हणाला नाही पण मला तुझ्यावरती प्रेम आहे, आणि शेवटी काय झालं त्यांनी तिला मारलं. किंवा ॲसिड अटॅकच्या केसेस होता, तू माझी होऊ शकत नाहीस तर तू कोणाचीच होऊ शकत नाही. त्यामुळे मुलांना संवेदनशील होणं आणि महिलांचा आदर कसा राखायचा नाही हा त्याचा अर्थ नाही आहे, आणि ते पण आपल्याला स्वीकारता आलं पाहिजे. ते अपयश नाही आहे, एखाद्याला हो किंवा नाही म्हणण्याचा स्वातंत्र्य आहे, हक्क आहे, हे मुलांना शिकवलं पाहिजे. आणि मुलींना शिकवलं पाहिजे की तुम्हाला जे आवडत नाही त्याच्या विरोधात भूमिका घ्या, त्याच्यासाठी सपोर्ट सिस्टम त्यांना तयार केली पाहिजे. पण जर त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्याच्या विरुद्ध बोललो, आपल्या हक्कांसाठी बोललो, तर आपल्यालाच घरी बसवणार आहेत आणि आपली प्रगती तिथे थांबणार आहे, तर त्या नाही बोलणार. आज आपण कॉर्पोरेट क्षेत्रातलं जे हो, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ. आणि आता त्याच्याबद्दलचा त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील सोलापूरकरांना नेमकं काय सगळं आवाहन करणं आज आपण दौऱ्यावर एक देतो. आता TCSचं जे प्रकरण झालं तर मला वाटतं त्याच्यात अजून इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे की खरंच ते, कारण का इंडियन एक्सप्रेसमध्ये असा रिपोर्ट आला की त्यांचं काहीतरी रिलेशनशिप होतं आणि मग त्याला तो एक मुस्लिम होता आणि ती हिंदू होती म्हणून त्याला एक वेगळा रंग दिला गेला असं. त्यामुळे ते इन्व्हेस्टिगेट झालं पाहिजे की खरंच तसं होतं का लैंगिक छळ झालेला आहे. पण कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतोय का, तर तो होतोय. त्याच्याबद्दलचा कायदा आहे का, त्याच्याबद्दलचा कायदा आहे. प्रत्येक कामाच्या ठिकाणी जिथे 10पेक्षा जास्ती लोक काम करत आहेत, पुरुष आहेत का स्त्री आहेत हे महत्त्वाचं नाही आहे. 10पेक्षा जास्ती जिथे काम करत आहेत तिथे एक अंतर्गत समिती असली पाहिजे. तर प्रत्येक कामाच्या ठिकाणी ही अंतर्गत समिती आहे का हे तपासलं पाहिजे. त्यांनी ह्याच्याबद्दलचे वर्षातून एकदा तरी ट्रेनिंग्स केले पाहिजेत असं कायद्यात म्हटलेलं आहे. त्याचे ॲन्युअल रिपोर्ट्स फाईल होतात दर जानेवारीला की तुमच्याकडे किती केसेस रिपोर्ट झाल्या, तुम्ही किती प्रशिक्षणं घेतली, तुम्ही प्रिव्हेंटिव्ह प्रतिबंधात्मक काम म्हणून तुम्ही काय केलं, हे सगळं लिहून प्रत्येक वर्षी प्रत्येक अशा संस्थेला जिथे 10पेक्षा जास्ती लोक काम करत आहेत त्यांना रिपोर्ट सबमिट करावा लागतो. मग हे होतं आहे का, तर प्रत्येकजण करतं आहे का, तर ह्याच्याबद्दलची आत्ता महिला आयोगाने एक नोटिफिकेशन काढलं की कलेक्टरच्या नावाने नोटिफिकेशन काढलं की तुम्ही ऑडिट करा, प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाऊन तुम्ही ऑडिट करा की ते ह्या कायद्याची अंमलबजावणी करतायत का. आता एक शहर जरी बघितलं तरी इतके कामाचे ठिकाण आहे की एक कलेक्टर ऑफिस हे करू शकणार नाही. त्यामुळे ते कसं केलं पाहिजे हे ठीक आहे, पण ते कसं केलं पाहिजे ते एका ऑफिसला करणं शक्य आहे का, का तिथे वेगवेगळ्या डिपार्टमेंट्सनी एकत्र येऊन त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. मग त्यांचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे की काय नेमकं तिथे जाऊन तुम्ही बघणार आहात, काय तपासणी करणार आहात, कसलं ऑडिट करणार आहात. आयोगाने एक पत्र पाठवून मोकळे झाला, ते मोकळे झाले. त्यामुळे ह्याच्याबद्दलची सुप्रीम कोर्टात एक ऑनगोईंग केस आहे की ज्याच्यामुळे आता प्रत्येक कामाच्या ठिकाणाला शी-बॉक्स पोर्टलला रजिस्टर करणं गरजेचं झालेलं आहे. मग जे अंतर्गत समितीच्या लोकांपर्यंत पोचू शकत नाही आहेत त्यांनी ई-पोर्टलद्वारे तक्रार केली पाहिजे. आता जे कामाचं ठिकाण ह्या कायद्याची अंमलबजावणी करत नाही त्यांना त्यांच्या एम्प्लॉयरला शो कॉज नोटीस देऊ शकतात आणि 50,000 रुपयेपर्यंतचा पहिला दंड आहे. दुसऱ्यांदा हा गुन्हा केला की तुम्ही ह्या कायद्याची अंमलबजावणी तुमच्या ऑफिसमध्ये करत नाही आहे असं लक्षात आलं तर 1 लाखापर्यंतचा दंड आहे. त्या यंत्रणेला त्यांचं रजिस्ट्रेशन रद्द करणं किंवा विड्रॉ करणं किंवा स्थगिती करणं ह्याचेही अधिकार दिलेले आहेत ह्या कायद्याअंतर्गत. पण आता ही अंमलबजावणी होती आहे का, तेवढी पुरेशी यंत्रणा आहे. मला वाटतं आपण आत्ता जी चर्चा केली, मग ते नाशिकचं प्रकरण असेल किंवा खरातांचं प्रकरण असेल, हे आपल्या अवतीभोवती पण असू शकतं, हे सोलापुरात पण असू शकतं, महिलांवरती होणारा अत्याचार हा इथे पण असू शकतो. मग तो कौटुंबिक हिंसाचाराचा 4 भिंतींच्या आतला असेल किंवा कामाच्या ठिकाणी होणारा असेल किंवा कॉलेज आणि शाळेमध्ये जाणाऱ्या मुलींचं लैंगिक शोषण होत असेल.
तर मला वाटतं भूमिका घेणं गरजेचं आहे. असं जर तुमच्याबरोबर होत असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल आवाज उठवा. तुम्ही NGOजना कॉन्टॅक्ट करू शकता जे ह्या प्रश्नांवरती काम करत आहेत. पत्रकारांशी संवाद साधू शकता जर मदत हवी असेल तर. खरातांचं प्रकरण असंच पुढे आलं की एका पत्रकारांनी त्याच्याबद्दल लिहिलं आणि ते पुढे आलं. किंवा जे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काही अधिकाऱ्यांना नेमलेलं आहे की जसं कौटुंबिक हिंसाचार असेल तर संरक्षण अधिकारी आहेत, बालविवाह होत असेल तर CMPOज आहेत, किंवा जर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या कायद्याची अंमलबजावणी होत नसेल तर महिला बालकल्याण विभाग आहे. तर अशा वेगवेगळ्या स्टेकहोल्डर्सपर्यंत पोचा, पण भूमिका घ्या. एकटं घेऊ शकत नसाल तर सपोर्ट कुठून मिळू शकतो हा बघा. मग तो वकिलांचा असेल, तो NGOजचा असेल, तो अजून कुठल्या अधिकाऱ्याचा असेल तर सपोर्ट घ्या आणि मग उभं राहा. पण मला वाटतं की ह्याच्याबद्दल बोलत राहणं, ह्याच्याबद्दल आवाज उठवणं आणि शांतपणे सहन करत राहणं किंवा बघण्याची भूमिका घेणं हे आता कुठेतरी आपण बंद केलं पाहिजे. समाज म्हणून आपली पण एक जबाबदारी आहे. माझ्यावरती अत्याचार होस्तोवर मी का वाट बघावी? जर माझ्या ओळखीच्यांबरोबर किंवा माझ्या समोर जर काही होत असेल तर तिथे पण मी एक भूमिका घेणं गरजेचं आहे. जोपर्यंत हा विचार आपण प्रत्येकजण करणार नाही तोपर्यंत हे अत्याचार थांबणार नाही. मग त्यांनी लिहिलं पण होतं की मला वाटतं की पोलिसांना ज्या पद्धतीचं ट्रेनिंग दिलं जातं ना की तुम्ही आरोपींशी कसं बोलावं किंवा आरोपींची चौकशी कशी करावी ह्याच्याबद्दलचं एक ट्रेनिंग दिलं जातं. पण त्याच पोलिसांकडे पीडित लोक पण जात आहेत, म्हणजे विक्टिम्स पण जात आहेत, फिर्यादी पण जात आहेत. तर फिर्यादींबरोबर तुमची वागणूक कशी असली पाहिजे, फिर्यादींबरोबर तुमचा एक राखो कसा झाला पाहिजे, विश्वास कसा निर्माण झाला पाहिजे, याचं कुठेतरी ट्रेनिंग मला वाटतं कमी पडतंय. तर कम्युनिकेशन जे आहे ते जोपर्यंत सुधारणार नाही तोपर्यंत लोकांनाही पोलीस यंत्रणेवरती विश्वास बसणार नाही. त्यामुळे चांगले पोलीस अधिकारी आहेत का तर ते आहेत, पण ते पुढे काय येत नाहीत किंवा आपल्याला बरेचदा पोलिसांबरोबरचे अनुभव वाईटच का आठवतात. कोणाला चांगले अनुभव पण असतील ना, पण त्याच्याबद्दल आपण कमी बोलतो किंवा कमी आठवतात, पण वाईट अनुभव आपण लगेच बोलतो. मला वाटतं की अशी जी महत्त्वाची यंत्रणा आहे आणि गुन्हे रोखण्यासाठी त्यांचा जो एक महत्त्वाचा रोल आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी फिर्यादींबरोबर कम्युनिकेशन कसं करायचं आणि आरोपींबरोबर कसं करायचं हे सारखं असू शकत नाही. त्याला जेव्हा आम्ही म्हणतो ट्रॉमा इन्फॉर्म्ड अप्रोच जो असला पाहिजे तर तो कुठेतरी ह्या सगळ्या यंत्रणांमध्ये मिसिंगच बदलला पाहिजे. हां, म्हणजे तिलाच परत दोषी ठरवणं हा नरेटिव्हपेक्षा आपण आता जे गुन्हा करतात त्यांना केलं पाहिजे की तुम्हाला कोणी अधिकार दिला हे करण्याचा, हा नरेटिव्ह बदलला पाहिजे. कारण का आपण बघतो की अगदी दिल्लीच्या बलात्कारामध्ये पण आपण हेच प्रश्न केले, अरे तू का त्या बसमध्ये चढलीस, तू इतक्या रात्री काय करत होतीस, किंवा कलकत्त्याच्या केसमध्ये मग तिथे अंधारात तू त्या खोलीत काय करायला गेलीस, किंवा शक्ती मिलच्या केसमध्ये तू इतक्या उशिरा पत्रकार म्हणून तिथे का गेले. अरे ते काम करायला गेलेले आहेत. किती जणांना रात्री बाहेर पडावं लागतं कामासाठी. आता एखादी डॉक्टर असेल, आला कॉल तर ती रात्री बाहेर पडणार नाही, मग तिच्यावरती बलात्कार झालेला चालेल आपल्याला की तू रात्री का बाहेर पडलीस. हे नरेटिव्ह जे आहे ना ते आता आपल्याला प्रश्न जे आहेत ते गुन्हा करणाऱ्यांना विचारले पाहिजेत. जे विक्टीम आहेत त्यांना विचारून चालणार नाही. पण आपल्या समाजात नेमकं उलट होतं. आपण विक्टीमनाच प्रश्न विचारतो की तू असं का केलंस, तू असे का कपडे घातलेस. पण म्हणजे आता लहान मुलांचे बलात्कार होतात, त्यांना काय फॅशन सेन्स असते, काय घातलेलं असतं त्यांनी, पण त्यांच्यावरती बलात्कार होत आहेत ना, म्हणजे कपड्यांमुळे होत नाही आहेत ना. त्यामुळे ही मानसिकता आता बदलून आपलं नरेटिव्ह बदलणं हे खूप गरजेचं आहे. मित्रांनो, मी फोटोग्राफर आहे. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे सगळे सर्व्हिसेस देत असतो. जर का आपल्याला कोणतेही कार्यासाठी जसं की लग्न, कॉन्फरन्स, सेमिनार यासाठी जर का फोटोग्राफर किंवा व्हिडिओग्राफर पाहिजे असेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता. सर्व्हिस ऑल ओव्हर भारत.